पानशेत आणि वरसगाव ही दोन्ही धरणं 1957 हे 1957 साली त्याचं ॲक्विशन झालं आणि वरसगावचं ॲक्विशन संपादित जमिनीचं हे 1972 साली झालं आणि तेव्हापासून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये ह्या भागातील धरणग्रस्तांनी हिंदवी स्वराज्य व्हावे म्हणून त्या काळातही त्याग केला, वेळ प्रसंगी आपलं बलिदान दिलं। त्यानंतरच्या काळामध्ये पुण्याची गरज पाहून पुणे शहर वाढत होतं आणि त्या वाढत असलेल्या शहराला पाणी पुरवठा मिळावा आणि पुणे शहराची प्रगती व्हावी या भावनेने वरसगाव, पानशेत ही धरणं झाली आणि ही धरणं होत असताना त्यावेळेला तत्कालीन शासनाने गरजेपेक्षा जास्त जमिनी या संपादित केल्या आणि आमचे लोक शेतीविना पोरखे झाले आणि धरणाच्या आजूबाजूला असणारा परिसर डोंगर असतील 1-1 किलोमीटर पर्यंत 1.5 किलोमीटर पर्यंत शासनाने ज्या जमिनी ॲक्विशन केल्या त्या जमिनी आजही त्याचा वापर होत नाही आणि त्याच्यावर अतिक्रमण वाढत असल्यामुळं जे आमचे शेतकरी भूमिहीन झालेले आहेत। त्यामुळं माजी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सर्व शासनाला आमची नम्र विनंती आहे की ह्या ज्या उर्वरित जमिनी आहेत त्याचा वापर आजतागायत झालेला नाही आणि भविष्यात तो होणार नाही, तर ज्या मूळ भूमिहीन झालेल्या मंडळींना, मूळ मालकांना ह्या जमिनी द्याव्यात आणि त्यांच्यावर झालेला अन्याय हा दूर करावा। मोहन शंकर वाईकर, पुरण बुद्रुक। माझी जमीन पानशेत धरणामध्ये 7 एकर क्षेत्र असणारी गेलेली आहे। 7 एकरामधून माझी काही जमीन शिल्लक आहे, ती शिल्लक तशीच पडून आहे। शासनानेही त्याचा काही उपयोग केलेला नाही, त्यामुळे उर्वरित राहिलेली जमीन ही आम्हाला शेतकऱ्यांना परत मिळावी याबाबत आम्ही तालुक्याचे नेते आणि संघाचे माजी चेअरमन भगवानराव पासलकर यांना सर्व भागातले शेतकरी, गावातले शेतकरी भेटून आम्ही त्यांना विनंती केली। आमच्या विनंतीला मान देऊन भगवानराव पासलकर यांनी पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लेखी निवेदन व तोंडी बातचीत केलेली आहे, प्रयत्नात आहेत। कृपया आमची विनंती आहे, उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्याची त्यास परत कराव्यात ही विनंती।